मित्रांनो, काका हलवाई हा राजाराम पुलापासून जो ब्रिज बनला आहे तो ब्रिज जिथे उतरतो आणि सिंहगड रोडची गर्दी आपण पार करून अतिशय सुंदर ब्रिजवरनं आपला वेळ वाचवून इथपर्यंत पोचतो. पण ब्रिज उतरल्यानंतर या ठिकाणी या स्पॉटला पासलकर चौकाकडे जाताना म्हणजेच जे काही नांदेड सिटी आणि खडकवासलाकडे जाणारं ट्रॅफिक आहे, ज्यांना मध्ये कुठं जायचं नाही आहे, दाहेरी नरेफाटा वगैरे, ती सगळी माणसं या ब्रिजवरनं येतात. अतिशय सुखकर असा त्यांचा तो प्रवास. 5 ते 6 मिनटात मॉन्टेरोझा बिल्डिंगपासून या ब्रिजच्या जिथं तो कनेक्ट केलेला आहे मुख्य रस्त्याला, तिथपर्यंत आपण पोचतो. तथापि जिथे हा कनेक्ट होतो ब्रिजवरनं खाली आलेला रस्ता, त्याच्याच डाव्या साईडनी हा रस्ता येतो आहे. म्हणजे या रस्त्याचं सगळं ट्रॅफिक हे तुम्हाला त्या ब्रिजवरनं उतरलेल्या ट्रॅफिकला मिसळताना दिसतं आहे आणि परिणामतः प्रचंड गर्दी होते इथे. आत्ता मी 7:30च्या नंतर पोचलो इथे. जेव्हा 7च्या आत आपण पोचतो तेव्हा तर प्रचंड गर्दी असते. त्याच्यामुळं ब्रिजवरनं येताना वाचलेला वेळ तो सगळा इथे भरून निघतो असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. ब्रिज होणं ही एक चांगली सुधारणा आहे. अतिशय चांगला ब्रिज झालेला आहे. म्हणजे तुम्ही राजाराम पुलाकडनं मातोश्रीच्या वृद्धाश्रमाकडनं सरळ राजाराम ब्रिज आपण पार करतो आणि उजव्या हाताला वळल्यावर साधारण 50-60 मीटरलाच आपण या ब्रिजवर चढतो आणि मग हा सुखकर प्रवास सुरू होतो. हा खालचं जे ट्रॅफिक आत्ता मी तुम्हाला दाखवतो आहे, हे सगळं ट्रॅफिक अवॉइड करत आपण त्या ब्रिजवरून अतिशय सुखकररित्या इथपर्यंत पोहोचतो. आता या ठिकाणी तुम्हाला फोकसमध्ये तो ब्रिज पण दिसतो आहे आणि हे खालचं ट्रॅफिक पण दिसतं आहे. जिथं हे कनेक्ट होतं आहे तिथं मी तुम्हाला हे ट्रॅफिक थांबलेलं दाखवतो आहे. म्हणजेच हा जो रस्ता आतून येतो आणि हे दोन्ही ट्रॅफिक इथं मिसळतं आहे. पासलकर चौकात असलेल्या सिग्नलवर इथली गर्दी डिपेंड आहे. थोडक्यात मातोश्री वृद्धाश्रमापाशी राजाराम ब्रिज जिथं सुरू होतो तिथपर्यंत तो राजाराम ब्रिज संपलेला सिग्नल अशी ती गर्दी असते. म्हणजे ही गर्दी तिथूनच कंट्रोल करायला हवी असं मला तरी वाटतं. मातोश्री वृद्धाश्रम हा ओलांडल्यानंतर एरंडवणे साईडकडनं येऊन मातोश्री वृद्धाश्रम ओलांडल्यानंतर कर्वेनगरकडं जायचा एक रस्ता आहे. त्या रस्त्यावर एक सिग्नल हवा आहे आणि मातोश्री वृद्धाश्रमाच्या अलीकडे राजाराम ब्रिजकडं वळायच्या आधी एक सिग्नल हवा आहे असं नक्की वाटतं. त्यातून मग इथं येणारी गर्दी कशी कंट्रोल करायची त्यासाठीसुद्धा मला असं वाटतं की इथं एखादा सिग्नल करणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीने गरवारे कॉलेजकडं जाताना ब्रिज उतरल्यावर सिग्नल आहे, तशाच पद्धतीने या चौकात एखादा सिग्नल असणं फार गरजेचं वाटतं आहे. त्यातून सिग्नलचं जे काही टायमिंग आहे त्या टायमिंगमध्ये पण जर थोडाफार बदल केला, कारण इथं ह्या 2 रस्त्याचं ट्रॅफिक एके ठिकाणी मिळतं आहे, प्लस ब्रिजवरनं उतरणारी माणसं पण याच रस्त्याला कनेक्ट होतात. तर ही सगळी गर्दी आणि मुख्य रेसिडेन्शियल झोन पुण्याचा मध्यमवर्गीय जो आहे, नोकरदार मंडळी ज्यांची गर्दी 5:30 वाजल्यापासून या रोडला सुरू होते, ती आत्ता 8 वाजत आलेत तरीही अशा पद्धतीने ही गर्दी आहे. म्हणजे या गर्दीतून हळूहळू जात परत पासलकर चौकातील त्या ब्रिज खालच्या सिग्नलला पुन्हा थांबावं लागतं. म्हणजे हा सगळा ब्रिजवरती वाचलेला वेळ आणि जो वाचलेला मानसिक त्रास आहे, शारीरिक त्रास आहे, या गोष्टींमुळं जो ब्लड प्रेशर आणि डायबेटीस असे स्ट्रेस डायबेटीस असे हे सगळे रोग वाढत चाललेत. आता ही पुण्यात येणारी गर्दी तिथं तर आपण काहीच कंट्रोल करू शकत नाही.
विद्येचं माहेरघर आहे, शिकायला येणारी मुलंही तेवढीच आहेत, इंडस्ट्रियलायझेशन तेवढंच वाढलेलं आहे, आय टी सेक्टर तेवढाच वाढलेला आहे. त्यामुळे या शहराकडं सगळ्या जवळच्या शहरातनं खेड्यातनं मुलांचा तरुणांचा ओघ वाढतच राहणार आहे. हे सगळं वाढतं आहे, पॉप्युलेशन वाढतं आहे आणि हा ओघ वाढतो आहे, त्याच्यामुळं इन्फ्रास्ट्रक्चर कमीच पडत जाणार आहे हे निश्चित. मग त्यातून पण आपल्याला ज्या सुविधा झाल्या आहेत त्यांचा वापर व्यवस्थित व्हावा. तो ब्रिज झाल्याचा, तो वेळ वाचल्याचा, ते एक जे समाधान आहे, जो शारीरिक त्रास मानसिक त्रास वाचला आहे या ट्रॅफिकमुळं, तो तसाच कंटिन्यू, ते सुख त्यांना कंटिन्यू पासलकरचा सिग्नल पार करेपर्यंत मिळालं पाहिजे असं आवर्जून वाटतं. इथं कनेक्ट झाल्यानंतर पासलकर चौकात जायला, तो सिग्नल मिळायला जवळपास या चौकापासून, म्हणजे जिथं हे दोन रस्ते एकत्र येत आहेत, तिथून पासलकर चौकातील सिग्नलला जाण्यासाठी कमीत कमी 10 मिनटं ते 12 मिनटं लागतात. आणि मग हा जो वेळ जातो, हा जो शारीरिक मानसिक त्रास होतो, हे जे गाड्यांचं पेट्रोल डिझेल वाया जातं आहे किंवा आता इलेक्ट्रिकल व्हेकल घ्या, जी काही एनर्जी वाया जाते, याला सगळ्या गोष्टींना काहीतरी सुखकर असा मार्ग नक्की अभ्यासू लोकांनी काढला पाहिजे. डेफिनेटली द ब्रिज constructed by any authority, I hereby congratulate that authority. Surely it is very nice bridge. मी आत्ता त्या ब्रिजवरूनच येत असतो जेव्हा जेव्हा मला खडकवासला साईडला जायचं असतं तेव्हा. म्हणजेच आज धायरीचं पब्लिक हे खालच्या रस्त्याने येतं आहे, नरेला वळणारं पब्लिक खालच्या रस्त्याने येतं आहे. त्यातून तिकडून इकडे येणारी मंडळी ज्यांना ब्रिजवर चढणं शक्यच नाही आहे, राजाराम पुलानंतर 70 ते 80 मीटरवर हा ब्रिज आहे जिथं आपण चढू शकतो. दोन्ही साईड्स ब्रिजच्या चालू झाल्यावर कदाचित चांगला परिणाम नक्की दिसेल. परंतु जर आउटलेट आणि इकडून पण चढायची जागा जर ब्रिजची या चौकाच्या आसपास असेल तर या चौकाच्या ठिकाणी काहीतरी ट्रॅफिक कंट्रोल लागणारच आहे. कारण इथल्या गर्दीत मिसळून पुढच्या सिग्नलला जाणं हे प्रचंड जिकिरीचं वाटतं. अगदी नको होऊन जातं खडकवासला साईडला जाताना, नांदेड सिटीकडं जाताना. त्यामुळं जे काही सुविधा निर्माण केल्यात त्या ब्रिजच्या बाबतीत मी पुन्हा कन्सर्न ॲथॉरिटीचं, प्रशासनाचं लाख अभिनंदनच करतो. परंतु जर रेसिडेन्शियल झोन इकडं मोठ्या प्रमाणात वाढलेला असेल तर त्या रेसिडेंट्सची, जे टॅक्सपेयर्स आहेत, भले काही एरिया ग्रामपंचायतचं का असेना, पण आजकाल हद्द वाढत चाललेली आहे. तर या सुविधा ज्या कोणाच्या हातात असतील त्यांनी त्या निर्माण करत राहाव्यात. माणसाचं पुण्यातलं जीवन जास्तीत जास्त सुकर करण्यासाठी अशा काही गोष्टी नक्की कराव्या लागणार आहेत. पुन्हा एकदा सर्व प्रशासनाचं, शासनाचं, ट्रॅफिक कंट्रोलिंग ॲथॉरिटीचं लाख अभिनंदन. खरोखर हे खूपच माइंड ॲप्लिकेशनचं काम आहे, जिकिरीचं काम आहे. ट्रॅफिक सिस्टीम तीसुद्धा कार्यरत असतात. चौकामध्ये 2-3 पोलीस, इतर वॉर्डन्स असे सगळे असतात. या चौकात आज तोही अभाव आढळतो आहे. तथापि असतीलसुद्धा. इथं काहीतरी व्यवस्था केली तर इथलं ट्रॅफिक सुरळीत होईल असं मला सांगावंसं वाटतं, सुचवावंसं वाटतं एक नागरिक म्हणून. चला मित्रांनो, ही गर्दी थोडीशी आता ओसरली आहे कारण ऑफिसचं टायमिंग होऊन गेलेलं आहे. 5:30 ते 6:30 या वेळेत या रोडला मी सांगितलेल्या डिफिकल्टीज तुम्हाला जास्त दिसतील. अजूनही तुम्हाला मी एखादा फ्लो गर्दीचा आला की दाखवतो आहे. या ठिकाणी ट्रॅफिक स्लो होतं, म्हणजेच ब्रिजवरती वाचलेला वेळ इथं तुमचा पुन्हा वाया जातो अशी सद्य परिस्थिती आहे. हा रोड तर तुम्ही ब्लॉक करू शकतच नाही आहे. त्याच्यामुळं या चौकात सिग्नल एक होणं गरजेचं आहे. भलेही 2 सिग्नलमध्ये किती अंतर हवं हा नियम काय बाधा येत असेल तर त्याप्रमाणे त्या अंतरावर सिग्नल केल्यास थोडंसं सुरळीतपणा येईल असं वाटतं. किंवा ब्रिजचे दोन्ही भाग सुरू केला त्यानंतर काय फरक पडतो ते निदर्शनास आल्यानंतर अभ्यासू लोकांनी अभ्यास करून ज्या काही सुविधा देता येतील हे ट्रॅफिक कंट्रोल होण्यासाठी, सुरळीत लोकांना त्यांच्या ऑफिस सुटल्यानंतर घरी लवकरात लवकर पोहोचण्यासाठी जे काही करता येईल ते प्रशासन नक्की करेल. याच अपेक्षेसह या व्हिडिओत इथंच थांबतो.
पुन्हा एकदा तुम्हाला त्या ब्रिजचा लुक मी इथून दाखवतोय. याच कनेक्टिव्हिटीच्या पुढे आपल्याला पासलकर चौकातील पासलकर ब्रिजच्या खालचा सिग्नल आहे. तिथून पुढे पुन्हा एकदा खडकवासल्याकडे जायला लोक ब्रिजवर चढतात. ज्यांना खालच्या सर्व्हिस रोडनी कुठं जायचं आहे ते लोक सर्व्हिस रोडला येतात. परंतु इथे काही व्यवस्था झाल्यास पुढचा तर ब्रिज आहेच आहे. नांदेड सिटीन खडकवासला जायला तो कन्व्हिनियन्स नक्की आहे. फक्त इथली व्यवस्था नीट लागली तर ऑफिस सुटल्यानंतर 5:30 ते 7:30 या वेळामध्ये लोकांचं इथून जाणं येणं सुरळीत होईल असं मला वाटतं. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय भारत.